नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आचार्य सुमित गुरव या चॅनलवरती। आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या राशीचक्रापैकी सर्वात जास्त कॉन्फिडंट, अट्रॅक्टिव्ह आणि राजेशाही स्वभावाची असलेली रास म्हणजे सिंह राशीबद्दल। आज आपण जाणून घेऊ सिंह राशीचे लोक नेमकी कशी असतात, त्यांच्या काय स्ट्रेंथ आहेत, त्यांचे काय वीकनेस असतात, तसंच त्यांचे प्रेम संबंध, नातेसंबंध, करिअर आणि आयुष्यात कुठल्या प्रकारची काळजी घेणं यांच्यासाठी लाभकारक आहे। तसंच व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला यांच्यासाठी सुटेबल असलेल्या उपासना आणि उपाय हे देखील सांगणार आहे। तुमची राशी जर सिंह असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या कुठल्या जवळच्या व्यक्तीची राशी सिंह असेल, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्यांना शेअर सुद्धा करा, ही माझी तुम्हाला विनंती। आता सिंह राशीच्या काही मूलभूत गोष्टी सांगायच्या झाल्या। सिंह राशीचा राशी स्वामी हा सूर्य ग्रह आहे। आता सूर्य म्हटलं की नेतृत्व, शक्ती, प्रसिद्धी, नेम, फेम ह्या सगळ्या गोष्टी मनाने झाल्या। तसंच सिंह ही अग्नितत्वाची राशी आहे, त्या कारणानं सिंह राशीचे लोक खूप जास्त एनर्जेटिक, एम्बिशियस आणि डॉमिनेटिंग असलेली पाहायला मिळतात। हे लोक तुम्हाला क्राऊड मध्ये सुद्धा वेगळे उठून पाहायला मिळतील, म्हणजेच 10 लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला सिंह राशीची व्यक्ती पटकन ओळखता येऊ शकते। तर आता सिंह राशीच्या पॉझिटिव्ह क्वालिटीज बद्दल बोलायचं झाल्यास मला सिंह राशीवाल्यांची सर्वात पहिली क्वालिटी जी वाटते ती म्हणजे यांची लीडरशिप क्वालिटी। अहो, सिंह राशीची मंडळी जन्मजातच नॅचरल लीडरशिप क्वालिटी घेऊन जन्माला आलेले असतात। हे लोक इतरांना इन्स्पायर करण्याची सुद्धा क्षमता ठेवतात। दुसरी पॉझिटिव्ह क्वालिटी सिंह राशींची मला आवडते ती म्हणजे यांचा प्रचंड आत्मविश्वास। कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोक कधीही कॉन्फिडन्स गमावत नाहीत, ह्यांचा स्वतःवरती अति प्रचंड प्रमाणामध्ये विश्वास असतो। तिसरी पॉझिटिव्ह क्वालिटी मला यांची सांगावी वाटते ती म्हणजे अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी। सिंह राशीचे लोक नॅचरलीच आकर्षक असतात। ह्या लोकांची बोलण्याची स्टाईल, कॉन्फिडन्स आणि यांचा ओव्हरऑल प्रेझेन्स हे बाकीच्या लोकांना नक्कीच इन्फ्लुएन्स करत असतं। आता चौथी पॉझिटिव्ह क्वालिटी जी सिंह राशीची मला वाटते ती म्हणजे या लोकांकडे असलेलं मोठं आणि उदार असं मन। हे लोक कायमच आपल्या जवळच्या, आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करण्यामध्ये विश्वास ठेवतात। वेळ प्रसंगी अगदी आउट ऑफ द बॉक्स जाऊन सुद्धा हे लोकांना मदत करण्यावरती विश्वास ठेवत असल्या कारणानं मला यांची क्वालिटी फार महत्वाची वाटते। आणि अशा प्रकारे दुसऱ्यांना मदत केल्यामुळे यांच्या मनाला कायमच आनंद मिळत असलेला पाहायला मिळाला। पाचवी आणि महत्वाची क्वालिटी सिंह राशीची मला वाटते ती म्हणजे मोठी स्वप्न पाहणं। सिंह राशीची लोक ही सर्वसामान्य आयुष्यापेक्षा काहीतरी मोठे विचार करत असतात। कायमच हे आयुष्यामध्ये आलोय तर आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी अचीव केलं पाहिजे, अशा प्रकारची विचारसरणी सिंह राशीची असल्याची आपल्याला पाहायला मिळते। आता सिंह राशीच्या निगेटिव्ह क्वालिटीज बद्दल बोलत असताना सांगावासा वाटणारा पहिला मुद्दा म्हणजे यांचा स्ट्रॉंग असणारा इगो। सिंह राशीवाल्यांचा सर्वात मोठा दोष हा त्यांचा इगोच आहे। या लोकांना स्वतःचा झालेला अपमान किंवा दुर्लक्ष बिलकुल सहन होत नाही। दुसरा मुद्दा सांगायचा झाल्यास ते म्हणजे यांना कायमच कौतुकाची अपेक्षा असते। आपल्या केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा ॲप्रिसिएशन व्हावं अशी यांची मनापासून इच्छा असते आणि तसं न झाल्यास यांच्या मनाला ठेच पोहोचू शकते। तिसरा मुद्दा जो मला यांच्याबद्दल वाटतो तो म्हणजे यांचं डॉमिनेटिंग नेचर। बऱ्याच वेळेला सिंह राशीची मंडळी आपलंच म्हणणं किंवा आपलीच मतं हे इतरांवरती लादत असलेली आपल्याला पाहायला मिळतात। आता चौथी निगेटिव्ह क्वालिटी सिंह राशीबद्दल बोलायची झाल्यास ती म्हणजे यांना येणारा पटकन राग। सहसा यांचा स्वाभिमान दुखावला किंवा यांचा अहंकार दुखावला गेला किंवा यांच्या म्हणण्याला कोणी चॅलेंज केलं तर सिंह राशीची मंडळी खूप जास्त अग्रेसिव्ह होताना सुद्धा पाहायला मिळतात। आणि पाचवा आणि शेवटचा जो निगेटिव्ह क्वालिटी मधला मुद्दा मला वाटतो तो म्हणजे यांचा हट्टीपणा। काय ह्या लोकांनी एखादी गोष्ट जर ठरवली तर ती बदलायला हे लोक सहसा तयार होत नाहीत। पुढे यांच्या रिलेशनशिप आणि करिअर या गोष्टीबद्दल बोलायचं झाल्यास सिंह राशीची मंडळी ही कुठल्याही प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आपल्याला अतिशय लॉयल आणि पॅशनेट असणारे पाहायला मिळाले। संबंधांमध्ये ह्या लोकांना रिस्पेक्ट आणि इम्पॉर्टन्स हे दिले गेले पाहिजे अशी यांची अपेक्षा पाहायला मिळते। तसंच सिंह राशीवाल्यांना रिलेशनशिपमध्ये खोटेपणा आणि डिसरिस्पेक्ट अजिबात सहन होत नाही। आता सिंह राशीच्या लोकांना सुटेबल असणारे करिअर किंवा कार्यक्षेत्र याबद्दल बोलायचं झाल्यास या लोकांमध्ये असलेली नॅचरल लीडरशिप क्वालिटी लक्षात घेता यांना मॅनेजमेंट, बिझनेस, पॉलिटिक्स, पब्लिक स्पीकिंग, मीडिया, स्पोर्ट्स किंवा कुठल्याही प्रकारच्या एंटरप्रिनरशिप सारख्या क्षेत्रांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करता येतं। याच्या पुढे सिंह राशीवाल्यांनी आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारची काळजी घेतल्यास त्यांचं आयुष्य थोडंसं सुलभ होईल हे बोलायचं झाल्यास सर्वात पहिला मुद्दा म्हणजे यांनी आपला इगो आणि राग ह्याच्यावरती थोडा कंट्रोल ठेवला पाहिजे। दुसरा मुद्दा म्हणजे यांनी आपले विचार दरवेळेला इतरांवरती न लादता दुसऱ्यांच्याही भावनांचा विचार करायला हवा। आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या लोकांनी प्रत्येक वेळी आपलंच म्हणणं बरोबर असेल हे अजम्पशन काढून दुसऱ्याचंही म्हणणं विचारात घ्यायला शिकलं पाहिजे। आता आपण बोलणार आहोत सिंह राशीच्या लोकांना कुठल्या प्रकारच्या उपासना किंवा उपाय केल्याने चांगला लाभ होऊ शकतो। यामध्ये मला पहिली गोष्ट सांगावी वाटते, यांचा राशी स्वामी सूर्य असल्या कारणानं सूर्यदेवाला बळकटी देण्यासाठी, सूर्य आणखीन बळकट करण्यासाठी यांनी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणे यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे। त्याच्यानंतर यांनी रोज आदित्य हृदय स्तोत्र किंवा गायत्री मंत्र
याचं पठण किंवा श्रवण केल्यानं यांना चांगले लाभ होऊ शकतात। तसंच या लोकांनी दर रविवारी गहू किंवा तांब्याच्या वस्तू हे जर दान केल्या तर यांना खूप चांगल्या प्रकारचे लाभ अनुभवायला येऊ शकतात। तसंच स्वतःची मानसिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी या लोकांनी मेडिटेशन, प्राणायाम, योग, ध्यानधारणा अशा गोष्टीचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापर करावा। याच्या व्यतिरिक्त या लोकांनी राग आल्यास पटकन रिॲक्शन देण्याचं टाळावं। सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता सिंह राशीच्या लोकांनी रोज सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये जितका जास्त वेळ घालवणं शक्य असेल तितका जास्त वेळ घालवावा, हा यांच्यासाठीचा पुढचा उपाय। तर मंडळी, ही होती आज सिंह राशीबद्दलची डिटेल माहिती। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? तुम्ही स्वतः सिंह राशीचे आहात किंवा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जवळच्या कुठल्या व्यक्तीमध्ये कोणी सिंह राशीचा असल्यास हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा। यामधल्या कुठल्या सांगितलेल्या गोष्टी आपल्याशी रिलेट होतात हे मला कमेंट करून सांगा। आणि इथून पुढे अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहण्यासाठी आचार्य सुमित गुरव हे आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसला तुम्ही लाईक करा, फॉलो करा। आम्ही बनवत असलेल्या कंटेंटला जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। लवकरच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार, धन्यवाद।